अंजनवती बीड जिल्ह्यातील हे गाव, या ठिकाणी किरण सोनवणे या बौद्ध समाजाच्या 28 वर्षीय तरुणाचं निर्गुण हत्याकांड झालेलं आहे. आणि ते हत्याकांड दडपण्यासाठी आरोपींनी त्याला ॲक्सिडेंट दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या फोटोमध्येच त्याचा गळा आवळलेला दिसत होता आणि तिथूनच ही घटना गंभीर स्वरूपाची आहे हे समोर आलं. हे गाव ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांचं गाव आहे. राज्यभर अन्याय अत्याचाराच्या विरोधात ह्या जिल्ह्यामध्ये जिथं कुठं अन्याय होईल त्याला वाचा फोडण्याचं काम नितीन सोनवणे करत असतात. पण दुर्दैवाने त्यांच्या गावातल्याच घटनेला वाचा फोडण्याची वेळ त्यांच्यावरती आली आणि ते होते म्हणून ही घटना समोर येऊ शकली. जे काही आरोपींनी दाबण्याचा प्रयत्न केला ते सगळंच उघड झालं आणि याच्यामध्ये द्वेष भावना आहे. कुटुंब दलित आहे, गरीब आहे, त्यांच्या परिस्थितीची आरोपीला पूर्ण जाणीव आहे आणि किती काय झालं याला मारून जरी आम्ही टाकलं तरी आमचं काही करू शकत नाहीत असा एक विचार या आरोपीच्या डोक्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी निर्भीडपणे कसलाही धाक न बाळगता किरण सोनवणेचा बळी घेतला. किरण सोनवणे आणि अर्जुन महेश सोनवणे दोघं भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांना लहानपणीच वडील दगावल्यामुळं पूर्ण आईने त्यांचा सांभाळ केला आणि आज किरण सोनवणेचं हत्याकांड झाल्यामुळं महेश सोनवणे हे एकटे आता या कुटुंबाचा भार सांभाळणार आहेत. पत्नी सुद्धा किरणची या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याच्यात सामाजिक न्याय विभागाने तात्काळ दखल घेऊन या पीडित कुटुंबाला जी काही सामाजिक न्यायाचं अर्थसहाय्य ते तात्काळ देण्यात यावं. दादासाहेब सबलीकरण योजना किंवा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या जे केसेसच्या संदर्भातला मोबदला आहे तो जमिनीचा मोबदला देण्यात यावा आणि आरोपीला तात्काळ या ठिकाणी फाशी झाली पाहिजे. यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी सुद्धा आम्ही मागणी करतोय. अतिशय गरीब असलेले कुटुंब आणि या कुटुंबातला किरण सोनवणे ऊसतोड मजूर म्हणून हे दोघं काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे आणि आज त्यांच्या या सगळ्या हत्याकांडामुळे पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळे या गावात मी आता येऊन या कुटुंबाची भेट घेतली. दुपारी मी पोलिसांशी सुद्धा संवाद साधलाय आणि त्यांना या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केली आहे. दुर्दैव हे आहे की एवढ्या गंभीर केसमध्ये दलिताचं प्रकरण असताना आरोपींनी काही वकील लावलेत. म्हणजे पैशाच्या बळावरती मी आताही सुटून येऊ शकतो अशा पद्धतीचा जो काही आविर्भाव दिसतोय तो धक्कादायक आहे. त्याच्यामुळे याच्यात चळवळीच्या बीडच्या सर्व वकिलांना मी मागणी करतो, आव्हान करतो की ताकदीने किरण सोनवणेची केस आपण कोर्टात लढली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला जन्मठेप फाशी झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी संघर्ष केला पाहिजे. या कुटुंबाला मी आश्वासित करतो की आधी जर माहीत असतं तर ही घटना घडलीच नसती, पण आधी माहीत नसल्यामुळं अचानक हे तुम्हालाही कळालं नाही की त्याची पूर्व दुश्मनी पण नव्हती म्हणतात. त्याच्यामुळे ही घटना अचानक घडली नाही तर ही घटना नितीन सोनवणे यांच्या गावात, एक चळवळीचं गाव, तिथं ही होऊच दिली नसती. आणि इथून पुढंही मी या कुटुंबाला संरक्षणाची तर मागणी केलीच, पण माझं स्वतःचं सुद्धा व्यक्तिगत लक्ष या कुटुंबाकडे असणार आहे. अंजनवतीतील या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा जो छडा लावला तो सुद्धा महत्त्वाचा आहे. सगळे धागेदोरे त्यांनी गोळा केलेत. स्ट्रॉंग चार्जशीट बनवून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपीला
जन्मठेप झाली पाहिजे अशी पीडित कुटुंबाच्या घरी येऊन मी मागणी करतो. माझ्यासोबत किरणची आई आहे, ती न्याय मागला या लाईव्हच्या माध्यमातून. हे पुढं. माझ्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे. या माझे बाबा असेच काम कष्ट करून ऊस तोडून सांभाळलेले आहेत आणि माझ्या बाबाला न्याय मिळवून द्या. असा अपघात झाला का? आज 7 दिवस झालं माझा बाबा दिसत नाही मला. कुठं कुठं बघू माझ्या बाबाला? एकच आहे माझा बाबा, त्याच्या जीवाला धक्का नाही लागला पाहिजे माझ्या बाबाच्या. फक्त न्याय मिळवून द्या माझ्या बाबाला. असा अत्याचार का झाला म्हणून. माझ्या बाबाचा गुन्हा मी पदरात घेतला असता, त्यांचा काय गुन्हा असता तर त्याचा. माझा बाबा इथून खायला म्हणून घेऊन गेला, ते सुद्धा खाऊन नाही दिलं, तिकडे त्याचा घात केला त्यांनी. मला सांगायचं नाही येऊन इथं की काकू उशे तुझ्या पोराने असं केलं माझं म्हणून. मी त्यांची इथं साल घालून भरपाई केली असती, लोकांचं शेण काढून. इतका अत्याचार माझ्या गरीब बाळावर करायचा नव्हता. माझा बाबा एक झापडीचा सुद्धा नव्हता ना ती. हो, माझ्या बाबावर लय अत्याचार केला त्यांनी. जवळच्या लोकांनी माझं म्हणून माझा घात केला. माझ्या बाबाचे लय खास मित्र जवळचे होते, तेव्हा घरी बी आले नाही तर तरी असं का केलं माझ्या बाबा संग त्यांनी. धक्कादायक आहे की सामाजिक न्याय विभागाच्या सुद्धा मंत्र्यांना, राज्य सरकारला, गृहमंत्र्याला, पालकमंत्र्याला, अनुसूचित जाती जमाती आयोगाला मागणी करतोय की तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घ्या. महेश बंडू सोनवणे याचं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे, त्याला सुद्धा शासकीय नोकरी मिळाली पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे. आणि त्याच्या न्यायासाठी लवकरच बीडमध्ये आम्ही आंदोलन करणार आहेत. एवढंच नाही की या घटनेला धरून ज्यावेळेस नितीन सोनवणे यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये, गावच्या ग्रुपमध्ये एक बातमी आजची टाकली की आरोपी पकडले, त्यावेळेस धक्कादायक की त्या बातमीला एक हसणारा सिम्बॉल या गावच्या एका ग्रस्तानी टाकलेला. माहित असतं त्याला काही त्रास आहे तर ही घटना बी घडू दिली नसती. हा, पण आता ते माहित नाही, त्याच्यामुळे आता काय करणार, असं होत नाही. कुणाला मी वाईटच नव्हते, माझे लेकरं बी वाईट नव्हते कुणाला. एवढी हिंमत नाही त्यांची आपल्याकडे बघायची, पण आता कसं झालं ते बघावं लागेल. बघा तुम्ही, शोध लावा. हायती राहिलो तर आम्ही 4 माणसं घरात. नाही काय होत नाही, टेन्शन. सासऱ्याला 6 वर्ष झालं पेरलं झालेलं आहे, ते पण पडून बोलाही येत नाही, चलाही येत नाही. जेवण चुरून देतात नुसतं डाळ बोललेलं कळत, आपल्याला त्यांना कळालं का आता हे? आपलं बोललं बाबा माझा बाप्पा नाव कुणाचं येत नाही, नुसतं बाप्पा. बाईला बी पोरांना बी बाप्पाच तेवढं. बिगर बापाच्या लेकरावर असा अन्याय होतोय म्हणल्यावर कोण ह्याचा न्याय करायचंय? न्याय झालाय म्हणूनच आरोपी धरलेत, नाही तर नितीनरावचं गाव नसतं तर दाबून टाकला. पोलीस यंत्रणा पळाली, दुसऱ्या ठिकाणी त्यांनी दाबूनच टाकला. लहानपणी काम केलेले आहेत, संघ राहिलेले. पुढची घटना जी आहे, पुढची कायदेशीर प्रक्रिया, त्यांना जन्मठेप फाशीपर्यंत गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार. ते होऊन बोलणार नव्हता कुणाला, मग अशी घटना त्याच्यासोबत का घडली? पुन्हा दुसऱ्याला तरी पाठीमागे तोंडावर तोंड हायत, सांगायचं माझ्या पोराला, सांगायचं मला.